गुड मॉर्निंग गॅरी, गुड मॉर्निंग. तुझ्यासाठी कडक फिल्टर कॉफी केली आहे, जस्ट द वे यू लाईक इट. प्लीज घे ना. नकोय मला, तुझा आहे. गॅरी ऐक ना, ऐक ना, प्लीज रागवू नकोस ना. हे बघ, काल जे काही झालं त्याबद्दल मला बोलायचं नाहीये शनाया. तू तुला हवं तिथे राहू शकतेस. तसंही आपण एकत्र राहून काही फायदाच नाहीये ना. लग्न तर करायचं नाहीये आणि तुला तर कमिटमेंट द्यायचीच नाहीये मला. गॅरी माझं ऐकून घे ना. ऑल आय वॉन्ट टू से इज काल जे काही झालं त्याबद्दल सॉरी. सॉरी? आता सॉरी म्हणून काय फायदा आहे? तुझे विचार तर कळले ना मला. तुला माझे विचार कळले असतील, पण माझं डिसिजन कळलं नाहीये अजून. म्हणजे तुला काय बोलायचंय ना ते स्पष्ट बोल प्लीज. कोड्यात बोलू नकोस. गॅरी, आय नो वन थिंग फॉर शुअर, दॅट आय लव्ह यू. हे प्रेम बीम ना सगळं झूट आहे. मुळात तुझ्या मनात असं काही नाहीये. एवढं प्रेम आहे म्हणतेस, मग लग्न करायला का नकार देतेस तू? अरे नकार लग्नाला नाहीये, पण नकार या सगळ्या सिच्युएशन्सला आहे. म्हणजे आत्ता म्हणालीस की लग्नाला नकार नाही, सिच्युएशन काय म्हणायचं नक्की तुला? सी, आय डू वॉन्ट टू मॅरी यू, बट नॉट इन दीज सिच्युएशन्स. आणि तुला कळतंय का, तू सध्या मॅरिड आहेस आणि बाय लॉ तू दुसरं लग्न नाही करू शकत. तुला या सगळ्याच्या आधी पहिले राधिकाला डिवोर्स द्यायला हवा ना. तुमचा डिवोर्स झाल्यावर मगच आपण लग्न करू शकतो ना. हा, ते खरंच आहे. पण शनाया तू नक्की? हो गॅरी, आय प्रॉमिस. मग सॉरी अबाउट येस्टरडे. मी काल खूप विचार केला रे. मलाही कळलं की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आणि मला माहिती आहे आता की मला लाईफ लॉंग तुझ्यासोबतच राहायचंय. पण त्याआधी तुला राधिकाला डिवोर्स द्यावा लागेल. युअर राईट. अच्छा, थँक्यू सो मच. मला क्षणभर वाटलं होतं की तुझं प्रेम खोटं आहे, तू फक्त मला वरवर दाखवते. पण आता माझी खात्री पटली की मी तुझ्यावर जेवढं प्रेम करतो तेवढंच प्रेम तूही करतेस माझ्यावर. गॅरी, आय लव्ह यू सो मच बेबी. आय लव्ह यू टू बच्चा. आता तू काळजी करू नकोस. त्या राधिकाकडून मी डिवोर्स मिळवणारच. सगळे पेपर्स तयार आहेत, आता फक्त डेट बदलणं बाकी आहे. पण बच्चा तू किती टेन्शन दिलंस ग मला. मला रात्रभर झोप नाही लागली. मला सारखे विचार तेच डोक्यात. आणि सो सॉरी, सो सॉरी. तू अचानक विचारलंस मला, त्यामुळे मलाही कळलं नाही कसं रिॲक्ट होते. पण आता मी विचार केलाय आणि आता मला कळलंय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण तू राधिकाला डिवोर्स दिला की मगच आपण लग्न. लगेच राधिकाशी मी लगेच बोलतो आणि तिच्याकडून डिवोर्स मिळवतो म्हणजे मिळवतोच. आले असतील बघ. आई या ना, या या. कशी आहेस बाई? मी बरी आहे. या या. बसा. कशा आहात नानीजी? मी बरी आहे. बसा ना. बसा आई. हो. 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. आता तुमच्याच विषयी बोलत होतो. अहो, विमान तर वेळेवरच आले आणि मला तर याईने दाखवूनच ठेवला ना इथला रस्ता. तुमचं घर ते विमानतळ अगदी व्यवस्थित येते जाते मी. ट्रॅफिक जाम न हो खूपच. राधिका म्हणत होती आई व्यवस्थित येतील, काही काळजी करू नका म्हणून. आलं ग माझं लेकरू. आलं 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 ग. कसं आहेस राजा? बसा 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 बसा. बरं आहे ना बा? शाळेची तयारी चालली का? चालली होती, आता धुवाली आहे ना मम्मी नाही टाळा. अथर्व, अजिबात नाही. तर तुला शाळेत जायचंय, शाळा बुडवायची नाही. मग घरी आलास ना आजी बरोबर खेळ, गप्पा मार. पण आता शाळेत जायचंय, शाळा बुडवायची नाही. अथर्व हे बघ, तू का नाही पटपट शाळेत जायचं आणि पटपट घरी यायचं. मग आपण दोघं जण फिरायला जाऊ का? हो चालेल. चला पळा 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 पळा. चल बुड घाल बरं. हा, बुड घाल आपले. पाहिलं नानीजी, नातीपोतीनं पाहिल्यावर कसं होऊन जाते. हो, आपला जीव अगदी त्याच्यात अडकून जातो. 100 वर्ष नको, पण जेवढं काही आयुष्य असेल ना ते नातीपोतींसाठी असावं असं वाटते. हो का? आमच्यासाठी नको का? हाय माई, माय तुझ्यासाठी चालीने एवढी धावत धावत एवढ्या लांबून.
अहो का झालं माहिती 2 दिवसापूर्वी मला स्वप्न पडले तिच्याबद्दल. काय? वाईट. सारखी रडू लागे. मी म्हटलं बाई का झालं, काऊन रडते? काहीच नाही. 1 नाही का 2 नाही, काहीच बोलत नाही. मला तर काही सुचनाच झालं. मी म्हटलं बाई मला इथं राहत नाही. मी आईना म्हटलं मला तिकीट काढून द्या मुंबईचं, मी माझ्या डोळ्यांनी स्वतः माझ्या लेकीला पाहिन तेव्हा मला बरं वाटेल. आले. कशाला काळजी करताय? राधिका इथे अगदी व्यवस्थित आहे. आणि मी म्हणते आता आलात ना, चांगल्या 8 दिवस राहा इथे निवांत. खरं म्हणजे मधून मधून येतच जा तुम्ही इथे. नाही बाई नानीजी, असा प्रेमाने आग्रह करू नका बरं. मला तर मोहच होऊन जाईल ना राधिका आणि अथर्व सोबत राहायचा. अहो पण मग खरंच राहा. बरं तुम्ही दोघी बोला, मी चहा करते. बस बाई बस माझ्याजवळ, घे खुर्ची. का म्हणते आमचं लेकरू? बरी आहेस ना बाई? आई बरी आहे मी, तुम्ही काऊन काळजी करता? हा बरी कशी नसणार बरं? नाना नानीजी सारखी चांगली माणसं तुझ्या सोबत आहेत. ते जर नसते तर का झालं असतं बाई? बस हीच काळजी वाटून राहते सारखी. राहू दे नाही. जाऊ द्या म्हणून आपणच सगळं सोडून द्यायचं का? आपण सगळं सोडून देते पण याई नाही काही त्याच. काय करतात? मारबत आणि भैताड आपलं बडग. आई तुम्ही आत्ताच आलात ना, हा जरा विश्रांती घ्या, नंतर निवांत बोलू आपण. अगं शाळेची वेळ झाली, रेवती कुठे दिसत नाही? ती रेवती नाही आली का? हा आई तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करून आणते. तुम्ही बसा तोवर. अहो पण रेवती नाही आली म्हटलं मी. ठीक. नानीजी काऊन बरी काहीच बोलून नाही राहिली रेवती बद्दल? का झालं? अहो नाही विशेष काय नाही. त्या दोघींचं सध्या जरा बिनसलाय. काऊन? का झालं? नाही म्हणजे थोडा गैरसमज झालाय एकमेकींबद्दल. पण दोघी समजूतदार आहेत ना, हळूहळू दूर होईल गैरसमज. नका काळजी करू तुम्ही. माय माझे हे का आता नवीन एक राधिकाच्या पुढ्यात का वाढून ठेवलंय हो? एवढी चांगली दोस्त आणि काहीच कळून नाही राहिलं. बरं नाही. आज इडली दिली आहे टिफिन मध्ये. वाव, मला आवडते. आता एक काम कर, ही बॅग घे आणि राधिका मावशीकडे जा. मला 1-2 फोन करायचे, ते झाले की मी येते. हा हो, मला राधिका मावशीला ही न्यू पेन्सिल दाखवायची. अरे वा, जा दाखव. माझे आणि तुझे संबंध संपले. नेहा 1 मिनिट, इथे बस. हा आत्ता नको जा. पण काय? मी नाही सांगितलं ना, नाही जायचं. इथे बस, माझे फोन झाले की आपण निघू. आई तू मावशीला रागवलीस का? वाटेल ते प्रश्न विचारू नकोस. आई तू का चिडतेस? मी मावशीकडे जाते ना. नाही जायचं सांगितलं ना मी तुला. एक एक करून माझी सगळीच माणसं मला धुळावत चालली. माझं घर माझं राहिलं नाही. आता तू नवराही नाही. पण आता मला टेन्शन आलंय यार. आपलं कसं होणार? होणार, सगळं नक्की होणार. राधिका मला आता लवकरात लवकर डिवोर्स देते की नाही तू बघच.